आज रवा केक बनवणार आहोत। त्यासाठी 1/4 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी दही घेतली, 1 वाटी दूध पावडर घेतली आहे, अर्धी वाटी पिठी साखर आणि पाव वाटी अमूल बटर घेतले आहे। हे बटर घेते पाव वाटी, ते फेटून घेते थोडं। ह्यामध्ये आता मी पिठी साखर घालते। आता दही घालते, तीही मिक्स करून घेते। आता हा 1/4 वाटीचा रवा घालते, तोही मिक्स करून घेते। रवा मिक्स झाला का दूध पावडर घालते, तेही चांगली मिक्स करून घेते। आवश्यकता वाटल्यास थोडं दूध घालावे। दोन चार व्हॅनिलाचे ड्रॉप टाकते, इसेन्स। जर इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता। कुकर ठेवला गॅसवर, प्रीहीट करून घेते। त्यामध्ये हे मीठ घालते, हे वापरलेलं आहे मी, त्यामुळे ते काळं झालेलं आहे। 15 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेते। कुकरची शिट्टी काढलेली आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घालते, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते, थोडं दूध घालते। यावर परमीट चांगलं होईल। असं टेक्स्चर पाहिजे। डबा घेतला आहे, तर सर्व बाजूने तूप लावून घेते। त्यामध्ये गहू पीठ घालते आणि डब्याला सर्व बाजूने लावून घेते, म्हणजे केक काढताना चिटकत नाही, अलगदपणे काढला जातो। बघा, सर्व बाजून लावून घेतला। आता याच्यामध्ये आपण केक बॅटर घालू। डबा थोडा टॅप करावा, त्यामुळे बबल्स होत नाही। कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये डबा घालून कुकरचं झाकण बंद करावं। अर्धा तास झालेला आहे, उघडून बघूया। छानपैकी फुललं आहे। त्यात टूथपिक टाकून बघते, क्लिअर निघते, म्हणजे केक आपला रेडी झाला। किती मऊ सॉफ्ट झालेला आहे।